या कारखान्याने होणारे प्रदूषण तेथील आसपास गावांना प्रचंड त्रासदायक होते। याच पार्श्वभूमीवरती बारामती विमानतळावरती स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांचा झालेला अपघात आणि कारखाना आम्ही त्याची माहिती काढली असता एअरपोर्ट पासून 17 किलोमीटरवरती जर आपण रेग्युलर किलोमीटर मोजलं तर 17 किलोमीटरवरती तो कारखाना आहे आणि हवाई अंतर मोजलं तरी 7 किलोमीटर आहे। तर आम्ही याची माहिती काढल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी धुकं होतं असं सगळ्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे। ते धुकं या कारखान्यामुळे तयार झालं असं आमचं म्हणणं, याची चौकशी झाली पाहिजे। हे धुकं कशामुळे तयार झालं तर ज्यावेळेस सकाळी कारखान्यातून निघणारा गरम धूर ज्यावेळेस थंड हवेच्या संपर्कामध्ये येतो त्यावेळेस स्मोक प्लस धूर असे लेअर तयार होते आणि त्याचा पायलटला अडथळा ठरू शकतो असं आम्ही टेक्निकली बाबी आपल्या समोर स्पष्ट म्हणतोय। याच्यामध्ये क्लिअर दिला आहे की 17 किलोमीटरवरती धूर लँडिंगच्या मार्गावरती अडथळा ठरू शकतो किंवा दाट धुकं तयार झाल्याने पायलटला दिसणारा लँड करताना त्रास होऊ शकतो असं स्पष्ट म्हणणं आहे। आणि यामुळं आमची विनंती आहे आणि सन्माननीय रोहित पवारांना विनंती आहे की लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण असं न होता या कारखान्याची चौकशी झाली पाहिजे। आणि आमची विनंती रोहित पवारांना आहे की तुम्हीच याची चौकशी केली पाहिजे। तुम्ही जे प्रेझेंटेशन महाराष्ट्रभर करताय, लोकांना दाखवताय, तुमच्या कारखान्यामुळे हा अपघात झाला का याची तुम्हीच व्यवस्थित पीपीटी करून लोकांना सांगितलं पाहिजे, नाहीतर याच्या विरोधामध्ये आम्ही तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करू।